आयोजन केलेलं आहे। त्यासाठी उपस्थित असलेली या पाचगावमधील सर्व सरपंच मंडळी असतील, सदस्य मंडळी असतील, त्याचबरोबर गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, त्याचबरोबर आमच्या अंगणवाडी ताई असतील, आशाताई असतील, हे सर्व उपस्थित असणारे महिला आणि सर्व ग्रामस्थांचं मी गोविंद विनंती मास्टर ट्रेनर यशदा याच्या वतीनं आपलं ग्रामपंचायतीच्या वतीनं मी आपलं अभिनंदन करतो की आपण एवढ्या संख्येनं या आजच्या ग्रामसभेला आलात, त्याबद्दल आपलं सर्वांचं हृदय मी बाकीची जी मंडळी थोडीशी उभा केली आत आला तर बरं होईल, जागा आहे आता ही योजना चालू करण्याचा उद्देश शासनाचा होता की आपली खेडी समृद्ध झाली पाहिजे, आपल्यासारखी गावगाडा सुधारल्याशिवाय प्रगती होत नाही। त्यामुळं त्याची सुरुवात ही आपल्या स्वतःपासून झाली पाहिजे। लाईव्ह प्रोग्राम होता तो बघण्यासाठी तुम्हाला इथे ठेवलेलं होतं, पण आता सगळ्यांना वेळेचं खूप बंधन असल्यामुळे आपण सर्व शेतकरी आहोत, त्याच्यामुळं ऑनलाईनमध्ये जास्त वेळ न दवडता आपण ही जी योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून आपल्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा आपल्या या गावामध्ये काय काम करायचं आहे हे फक्त लक्षात घ्यायचं आहे। कारण यासाठी शासनानं तुम्हाला बक्षीस तर लावलेलं आहेच, त्याचबरोबर आतापर्यंत आपण संत गाडगेबाबा अभियान असेल किंवा स्वर्गीय हराराबा स्वच्छता अभियान असेल, या सगळ्या योजनांमध्ये आतापर्यंत आपल्या गावांनी भाग घेतलेला आहे। काम करत असताना यश अपयश या गोष्टी राहत असतील, परंतु आपण गाव किंवा आपलं गाव म्हणून आपली काय जबाबदारी, त्याचबरोबर ग्रामपंचायतीनं काय काम करायचे हा विषय आजच्या ह्या ग्रामसभेचा मुख्य विषय आहे। आता मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना हे अभियान जे आहे, आता आपल्या राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत, 36 पैकी 2 जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायती नाहीत, जे 2 जिल्हे आहेत ते मुंबई आणि मुंबई उपनगर, बाकीचे जे 34 जिल्हे आहेत त्या 34 जिल्ह्यामध्ये टोटली 28,000 ग्रामपंचायती आहेत। पैकी आपल्या सोलापूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 1028 ग्रामपंचायती आहेत। ते असताना आपल्याला काय काम करायचं आहे यामध्ये, मग आता एवढ्या ग्रामपंचायती असताना आतापर्यंत आपल्याला किती ग्रामपंचायती गावात आपल्याला माहित आहेत, बोटावर मोजणाऱ्याच ग्रामपंचायतीचे आपण सतत नावं घेतो। एक हिवरे बाजार म्हणलं की पोपटराव पवारांचं हिवरे बाजार, त्याच्यानंतर 2 नंबरला पाटोद्याचे भास्कर पेरे पाटील यांचं पाटोदा झालं, ह्याच्या पुढं काय आपल्याला नावाची संख्याच जात नाही। मग एवढी गावं असताना ही गावं का समृद्ध होत नाही किंवा ह्या गावांना काय करता येत नाही का, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मान्य आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे आपले जे मंत्री आहेत पंचायत राज मंत्री यांनी ही मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत योजना आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला लागू केली आणि ग्रामपंचायती गावखेडी समृद्ध व्हावी किंवा यांना एक विकासाची दिशा मिळावी याच्यासाठी आजचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे। आता यामध्ये तुम्हाला बक्षिसाचं स्वरूप सुद्धा ठेवलेलं आहे। आता जर आपल्या ग्रामपंचायती जर राज्यस्तरावरती आल्या, राज्यस्तरावरतीच बक्षीस आहे, पहिल्या ग्रामपंचायतीला 5 कोटी रुपयाचं बक्षीस आहे, दुसरं बक्षीस आहे 3 कोटी आणि तिसरं बक्षीस आहे 2 कोटी रुपये। हे झालं राज्यस्तर। त्यानंतर आपण विभाग स्तरावर जर आपली ग्रामपंचायत आली तर पहिलं बक्षीस आहे 1 कोटी रुपये, दुसरं बक्षीस आहे 80 लाख रुपये आणि तिसरं बक्षीस आहे 60 लाख रुपये। आता हे झालं राज्यस्तर विभाग स्तर। आता याच्यानंतर त्यांनी जिल्हा स्तर पण ठेवलेला आहे। आता जिल्हा स्तरावर जर आपली ग्रामपंचायत झाली तर आपल्याला मिळणार 50 लाख रुपये, दुसऱ्याला मिळणार आहे 30 लाख आणि तिसऱ्या क्रमांकाला मिळणार 30 लाख रुपये। त्याचबरोबर पुन्हा तालुका स्तर ठेवलेलं आहे त्यांनी, तर तालुका स्तरावर जर आपली ग्रामपंचायतीला 1 नंबर मिळाला तर त्याला 15 लाख रुपये मिळणार आहेत।
दुसऱ्या नंबरला 12 लाख मिळणार आहेत, तिसऱ्या नंबरला 8 लाख मिळणार आहेत. प्लस ह्या 3 पुरस्काराबरोबरच 2 विशेष पुरस्कार म्हणून सुद्धा ह्या तालुक्यामध्ये मिळणार आहेत. त्या ग्रामपंचायतीला 5 लाख रुपयाचं बक्षीस मिळणार आहे. अशी एकूण तालुकास्तरीय तुम्हाला 5 बक्षिसाची तरतूद शासनाने केलेली आहे. आता हे सगळं करत असताना याबरोबर त्याच्याबरोबर जिल्हा परिषद पंचायत समिती तुमच्या कामकाजावरती त्याला सुद्धा बक्षीस त्या पद्धतीने ठेवलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला काम काय करायचं आहे, तर आपल्याला जी ग्रामपंचायत आतापर्यंत काम करते तीच कामं यामध्ये, असं काही फार मोठं वेगळं किंवा वेगळं असं काही करायचं नाही. फक्त लोकसहभाग आपला असणं फार गरजेचं आहे. कारण लोकसहभाग असल्याशिवाय कोणतेही काम पूर्णत्वाला जात नाही. त्यामुळं तुमचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. ग्रामपंचायत किंवा सरपंच कमिटी ही तर काम करतच आहे, पण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय ही गोष्ट अशक्य आहे. म्हणून तुमचा लोकसहभाग हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळं हे जे आज आपण ग्रामसभेचं नियोजन आहे ते तेवढ्यासाठीच आहे की लोकांचा सहभाग वाढला पाहिजे. कारण लोकसहभाग वाढल्याशिवाय हे काम पूर्णत्वाला जाणार नाही. एकटा सरपंच म्हणेल मी करतो तर ते होऊ शकत नाही. त्यासाठी सर्व सरपंच जे सदस्य असतील, सरपंच असतील, त्याचबरोबर जी गावकरी मंडळी सर्वांनी ज्यावेळेला हे माझं गाव म्हणून ही संकल्पना तुम्ही ज्यावेळेला राबवाल त्याच वेळेला ही गोष्ट शक्य होणार आहे. नाहीतरी मग स्वच्छता अभियान राबवतो आपण, ती तेवढ्याच काळात राहतं. घर स्वच्छ करायचं, कचरा काढून रस्त्यावरती टाकायचा, कसं स्वच्छता होणार आहे. त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीची सुरुवात ही आपल्या स्वतःपासून व्हावी. आणि ही योजना काय आहे ही तुम्हाला कळावं याच्यासाठी ते आजच्या ऑनलाईन बी ती होतच, ती तुम्हाला समजायसाठी होतं खरं वाचतं. पण आता तुमची जास्त म्हणजे पळापळी उठल्यामुळं आता ते थांबवून मग आपल्याला काय करायचं आहे ह्या विषयावरती आपण आलेलो आहे. तर आता यामध्ये 7च विभागावरती काम करायचं आहे आपल्याला. आता 7 विभागामध्ये पहिल्यांदा येते आपलं सुशासनयुक्त पंचायत. आता सुशासनयुक्त पंचायत ह्याच्यावरती काम केल्यानंतर याला 16 गुण आहे. म्हणजे आपल्याला काय केलंय त्यांनी एक 100 मार्काचा पेपर दिलेला आहे. आता पेपर सोडवत असताना आपण त्या अनुषंगाने जे विषय आहेत त्या विषयाला धरूनच आपण काम करायचं आहे. कारण आपल्याला जे मार्क मिळणार आहेत त्याच्यावरच तुमचा निकाल लागणार आहे. म्हणजे तुम्हाला किती मार्क पडतात ग्रामपंचायतीला ह्याच्यावरती आपला निकाल अवलंबून आहे. त्यामुळं आपण ज्या ज्या मुद्द्यांना मार्क आहेत ते मार्क आपण गृहीत धरून त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी काम करायचं आहे. माझं तर म्हणणं असं आहे की ही प्रश्नपत्रिका तुम्ही सगळ्यांनी तोडपाठ करावी. ते फार अवघड असेल नाही भागली, कारण ते आपल्याशी सुसंगत असणारी आहे. कारण सगळ्या रोजच्या रुटीन मधलीच कामं त्यामध्ये बऱ्यापैकी आहे. त्यामुळं फक्त 7च मुद्दे, त्या 7 मुद्द्यावरती आपण काम करायचं आहे. त्याच्यामध्ये सुशासनयुक्त पंचायत त्याला 16 गुण आहेत. आता यामध्ये काय करायचं आहे, याच्यामध्ये आता जे ग्रामसभेचं नियोजन आहे आता आजचं, अशा ग्रामसभा कमीत कमी वर्षामध्ये 4 ग्रामसभा घ्यायचे. त्यापैकी ग्रामपंचायत तर ग्रामसभा घेतच असतात. 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, 2 ऑक्टोबर, आणि त्याच्याबरोबर एखादी ग्रामसभा असं 4 ग्रामसभा कमीत कमी वर्षातून घेतल्या पाहिजे. त्याच्या नोंदी त्यांनी ठेवतच असतात. फक्त ग्रामसभा म्हटलं हा लोकांचा सहभाग नसतो. आता पूर्वी काय व्हायचं बघा, फक्त घरकुलाची ग्रामसभा असेल तरच लोक येत होते. अन्यथा कोणत्याही ग्रामसभेला लोकांची उपस्थिती खूपच नगण्य असते. आणि शेवटी सगळे अधिकार ग्रामसभेला दिले, कारण आता जे गाव करेल ते राव करत नाही. त्याच्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी ग्रामसभेला आलं पाहिजे. ग्रामसभेत येऊन तुम्ही तुमच्या अडचणी, तुमचे काय प्रश्न असतील ते मांडले पाहिजे. त्याशिवाय तुम्ही सांगितल्याशिवाय तर यांना कळणार नाही. आणि मग त्याच्यावर त्या ग्रामपंचायतीने कारवाई करून आपले कसे प्रश्न सोडवता येतील ते काम केलं पाहिजे. तर अशा पद्धतीचं आपल्याला पहिल्यांदा 4 ग्रामसभा झाल्या पाहिजेत. त्याच्यानंतर आपल्या ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला बोर्ड दिसतो बघा, आपले सरकार सेवा केंद्र. आता याच्यामध्ये जे काय वेगवेगळे आपल्याला जे दाखले द्यायचे, हे दाखले
आपल्या ग्रामपंचायतीमधून मिळाली पाहिजे. त्याच्यासाठी त्यांच्याकडे जो डेटा ऑपरेटर आहे ते काम करते. तुम्हाला केवळ जातीचा दाखला सुद्धा तहसील कार्यालयात न जाता इथं मिळाला पाहिजे, इथंपर्यंतची तरतूद यामध्ये केलेली आहे. मग तुमचा आता इथून सांगोल्याला जायचं विनाकारण खर्च आहे, वेळ आहे. तोच दाखला तुम्हाला इथं मिळाला तर तुम्हाला फायदेशीर होईल का तोट्याचं होईल? आणि थोडस बोलत चालू आहे की म्हणजे मला पण तुमच्या मनात काय समजते, नाही तर मग मी काम पण होऊन जाईल. तर हे सक्षम करायचं आहे. म्हणजे या प्रत्येक योजनेमध्ये ग्रामपंचायतीला असणाऱ्या ज्या ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा सुद्धा शासनाला ऍक्टिव्ह करायच्या. आपली सरकार सेवा केंद्र व्यवस्थित चालू झालं तर तुम्हाला कोणताही दाखला काढायचा असेल तर तो तुम्हाला इथं मिळाला पाहिजे. दुसरी गोष्ट, आता ऑनलाईन प्रणाली, सगळं कामकाज आता ऑनलाईन प्रणालीवर झालंय. इव्हन भाजीची पेंडी जरी आपण घ्यायला गेलो तर ती शेतकऱ्यांना आपण तिने युपीआय कोड फॉरवर्ड ठेवलेला असतो. काय असेल तर तिच्यावर पेमेंट करा. म्हणजे आता 5 रुपयाची भाजी जरी पेंडी घ्यायची झाली तरी सुद्धा युपीआय पेमेंट करतो. जी डिजिटल इंडियाची संकल्पना आहे ती सगळ्यांपर्यंत रुजली आहे. आता मला वाटतं बऱ्यापैकी रुजले. आता सगळ्यांना युपीआय पेमेंट वगैरे ह्या गोष्टी सगळ्या माहीत झाल्या. परंतु ह्याचा वापर जास्तीत जास्तपणे केला पाहिजे आणि ती करणं गरजेचं आहे. एवढ्यासाठी ती प्रणाली अद्ययावत करायची आहे. कारण दुसरी गोष्ट कसं, आपल्या ग्रामपंचायतीचं जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. म्हणजे आज ह्या ग्रामपंचायतीची वेबसाईट जर उघडून बघितली तर त्याच्यामध्ये असणारे सदस्य, कोण सरपंच आहे, कोण सदस्य आहे, कोण महिला सदस्य, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती दिसल्या पाहिजे. ही वेबसाईट अद्ययावत करायचं काम सुद्धा ह्या कार्यकाळामध्ये केलं पाहिजे. त्याच्यानंतर आपला आता मला सीसीटीव्ही कुठे दिसले नाहीत सर, आहे म्हणजे मी रस्त्याने येताना मला थोडं, मी ज्या रस्त्याला आलो त्या रस्त्यात मी बघत आलो पण मला त्या रस्त्याला तर दिसलं नाही. आहेत ना, थोडीशी त्याच्यावी संख्या वाढवता येतील मला. कसं आहे, सगळीकडे आता सीसीटीव्ही येताना आहे सगळे. कारण हे जे सगळं मी जे सांगतो त्याच्या ह्याला प्रत्येकाला अर्धा 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 असं मार्क आहे. अर्धा मार्क आहे, 1 मार्क आहे. कारण जरी काम जास्त वाटत असेल तर हे त्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही असं कोण आहे का? कव्हर करा म्हणजे मला कळेल त्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल म्हणजे सगळ्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. अगदी तो जो छोटा मुलगा दिसतो तो सुद्धा त्याच्याकडे मोबाईल दिसतो. पण मोबाईलचा वापर चांगला केला तर तो चांगलाही आहे. त्याचा वापर तुम्ही कसा करायचा हे तुम्ही ठरवायचं. तर त्याच्यामध्ये आपल्याला 3 ऍप डाउनलोड करायचे. तर ती 3 ऍप कुठली आहेत तर मेरी पंचायत, म्हणजे जी ग्रामपंचायत आहे ती मेरी पंचायत हे एक ऍप डाउनलोड करायचं आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे ग्रामपंचायतीचे जे निर्णय आहे ते पंचायत निर्णय म्हणून आहे. आणि दुसरा आहे ग्राम संवाद. असे 3 ऍप डाउनलोड करून ठेवायचे सगळे. आणि ह्याला सुद्धा मार्क आहे. कारण ज्या वेळेला कमिटी तुमचं गाव तपासायला येईल त्यावेळेला एक 60-70 लोकांकडे ते बघणार की बाबा यांच्याकडे हे ऍप आहेत का. तर तुम्ही ती सगळे ऍप डाउनलोड करायचे. आता इथं ऑपरेटर कोण आहे त्यांनी थोडस त्यांना ऍप डाउनलोड करून घ्यायचं कसं किंवा ते सांगा थोडंसं. आज बऱ्यापैकी तुम्हाला डाउनलोड करायला माहीत असते पण त्यापैकी ही जी 2-3 ऍप आहेत ती 3 ऍप हे करून ठेवा. त्याला माझ्याकडे आहे ग्रामपंचायत निर्णय, ग्राम संवाद आणि मेरी ग्रामपंचायत असे 3 ऍप डाउनलोड करून ठेवायचे. कारण ह्याला सुद्धा मार्क आहे. म्हणजे जे कमिटी त्या कमिटीने हे सगळं असं त्यांनी तपासत जाणार आहे. म्हणजे ही जी आपलं आयुष्यमान कार्ड आहे त्याच्यापासून एकही गावातला मनुष्य ही राहू नये. त्याच्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे. कारण आज आपण हॉस्पिटलला जर गेलो तर तिथं आपल्याला कार्ड माहीत असल्या पाहिजे. कारण आपण आजारी पडल्यानंतर जेव्हा दवाखान्यात जातो तेव्हा जर आपल्याला ते कार्ड उपलब्ध नसेल तर मग आपण त्याच्यापासून वंचित राहतो. त्याच्यामुळे ते असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीला प्रत्येक गोष्टीला आपल्याला मार्क आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी पूर्ण करणं गरजेचं आहे.
आता ग्रामपंचायतच्या बजेटनुसार जे अपंग व्यक्ती आहेत त्यांना अपंग असतील किंवा